नमस्कार मित्रांनो, तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. म्हणजेच महाजनकोतर्फे ही भरती निघालेली आहे. तर टोटल 246 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथे ITI झालेलं आहे, ज्यांची इथे पदवी झालेली आहे कोणत्याही मान्यप्राप्त शाखेमधून, किंवा ज्यांचा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमधून डिप्लोमा झालेला आहे, असे सगळे विद्यार्थी इथे ITI अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात. नोकरीचं ठिकाणी अर्थातच तुमचं चंद्रपूर असणार आहे. आणि महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीये. शेवटची तारीख सांगून देते. शेवटची तारीख 25 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार. तर आपल्याला ठराविक त्या ठिकाणी ॲड्रेसवरती अर्ज पण सादर करायचे आहेत. आणि NATSचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती सुद्धा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर बघूया डिटेलमध्ये. तुमची ऑफिशियल PDF असणार आहे, त्यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण हे चंद्रपूर असणार आहे. तर महानिर्मितीतर्फे हे भरतीचं अपडेट आहे. पहिलं पद बघूया तिथे, तर फिटर. तर फिटरसाठी टोटल 38 जागा आहेत. आणि ते बघू शकतात की त्यांनी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला सगळे कागदपत्र त्या पत्त्यावरती सादर करायचे. आता कोणत्या पत्त्यावरती सादर करायचे ते पण इथे सांगून देतोय. तर 23 जानेवारी 2024 ते 23 म्हणजेच एकच दिवस तुम्हाला फिटर पदासाठी तिथे कागदपत्र अप्लाय करायचे. तर इथे तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचे त्यावेळी इथे तुम्हाला तारीख आणि टाईम बघणं गरजेचं. तर सकाळी 11 ते 5 हा टाईम कॉमन आहे. तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचं त्यावेळी इथे तुम्हाला डेट चेक करणं गरजेचं आहे. जसं की ITI साठी ज्या विद्यार्थ्यांचा ITI पूर्ण आहे त्यांनी फिटर, टर्नर, मशिनिस्ट ओके या पदासाठी तुम्हाला, त्यानंतर इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदासाठी तुम्हाला ह्या ठराविक तारखेला तुम्हाला तिथे कागदपत्र सादर करायचे. जसं की वेल्डर झालं, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक असेल, पंप ऑपरेटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्याच्यानंतर कोपा, ITCSM, त्यानंतर मेसन, मशीन्स ग्राइंडर, MTML, डिझाईन मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ऑपरेटर ॲडव्हान्स आणि स्टेनोग्राफर हे तुमचे ठराविक पदं असणार आहेत. तर टोटल 246 जागांसाठी तर त्यांनी भरती काढलेली आहे. ओके, तर तुम्हाला ज्या पदाला अप्लाय करायचे त्या पदासाठी जी काही ठराविक तारीख आहे त्या तारखेला तुम्हाला सगळे कागदपत्र तिथे ठराविक टायमिंगमध्ये घेऊन जायचे आहेत. त्यानंतर इथे बघायचं की आपल्याला इथे डिप्लोमा आणि डिग्री, तर हे जे पदं सांगितले मी टोटल 19 ठराविक पदं हे फक्त ITI अप्रेंटिससाठी असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा इथे डिप्लोमा झालेला आहे तर डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलमधून झालेला पाहिजे. तर इथे बघू शकतात की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक ओके. तर हे जे 4 इंजिनिअरिंगचे पद आहेत त्यासाठी इथं रिक्त जागा एवढ्या असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला 31 तारीख म्हणजे इथे बघू शकतात की डिप्लोमा आणि डिग्रीसाठी 31 जानेवारी 2024 रोजी तुम्हाला कागदपत्र तिथे सादर करायचे. तर डिप्लोमामधून इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल ज्यांची ब्रँच आहे डिप्लोमामधून त्यांनी तिथे अप्लाय करायचं आहे. आणि ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, जे विद्यार्थी पदवीधर आहे त्यांची कमीत कमी ब्रँच इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक ही तुमची ब्रँच असणं गरजेचं आहे. ओके, तर पदं समजले, कोणत्या तारखेला जायचं आहे, किती टायमिंग आहे ते संपूर्णपणे इथं समजावून सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे शिक्षण ITI पदवी आणि पदवीधारक डिप्लोमा असेल तरी चालणार आहे. तर इथे शेवटची तारीख 25/1/2024 पर्यंत तुम्हाला आपलं जे NATS पोर्टल आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठराविक तारखेला तुम्हाला तिथे अर्ज सादर करायचे आहेत. त्यानंतर इथे apprentice.india.gov.in ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर हे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये इथे बघू शकतात की सगळे आपल्याला कागदपत्र तिथे डाउनलोड करायचे आहेत. आणि कागदपत्र तुमचे जे काही तिथे तुम्हाला सगळे अपलोड करायचे आहेत. आणि अपलोड केल्यानंतर त्याचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो पण इथं लिहून ठेवायचा आहे. आता इथे महत्त्वाची टिप दिली आहे, जसं की चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यातील उमेदवारांनाच उमेदवारी देण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवायची. कागदपत्र काय काय लागणार आहेत ते पण इथे सांगून देतोय. जसं की तुमचं ITI झालंय, पदवीधर आहात किंवा डिप्लोमा झालेला आहे, त्याचे जे गुणपत्रिका आहेत ते लागणार आहे, आधार कार्ड, त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व अर्जाची प्रत. आता जे काय आपण NATS वरून ऑनलाईन नोंदणी करणार आहे त्याची पण प्रत इथे आपल्याला जोडून द्यायची आहे. त्यानंतर इथे काय दिलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवार ज्यांचं ॲप्लिकेबल आहे त्यांनी ते कागदपत्र जोडायचे. स्थानिक उमेदवार म्हणजे जे चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवार आहेत त्यांनी तिथलं इथे डोमिसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे. आता इथे तहसीलदार चंद्रपूर किंवा भद्रावती इथला स्थानिक रहिवासी दाखला तुम्हाला इथे जोडायचे आहेत. तर कोणत्या पत्त्यावरती तुम्हाला कागदपत्र घेऊन जायचे ते पण सांगून देते. तर मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जा भवन चंद्रपूर, चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर, HR या डिपार्टमेंटला तुम्हाला सगळे कागदपत्र दिलेल्या टायमिंगमध्ये, दिलेल्या तारखेला तिथे प्रत्यक्ष तुम्हाला घेऊन त्या ठिकाणी वेळापत्रकानुसार तिथं तुम्हाला सादर करायच्या. जे विद्यार्थी इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताय NATS पोर्टलवरून आणि बाय हँड तिथे कागदपत्र घेऊन जाणार नाहीये त्यांना इथे रिजेक्ट केलं जाऊ शकतं. तर जे विद्यार्थी इथे कागदपत्र घेऊन जात आहेत आणि त्यांचा
ज्यांचं आत्तापर्यंत NATS पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नाही आहे अशांना इथे रिजेक्ट केलं जाऊ शकते. म्हणूनच व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. NATS पोर्टलचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पण सांगून देतोय. सगळे कागदपत्र आपल्याला जे काही चंद्रपूरचं ऑफिस आहे HR डिपार्टमेंटचं मुख्य अभियंता कार्यालय त्या पत्त्यावरती तुम्हाला सगळे कागदपत्र इथे घेऊन जायचे आहेत. निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर जे काही तुम्हाला मार्क भेटलेले आहेत ITI मध्ये आहेत, ज्यांचं डिप्लोमा झालेलं आहे, ज्यांचं पदवी झालेलं आहे, त्यामध्ये तुमच्या गुणपत्रिकेनुसार जे काही मार्क भेटलेले आहेत त्यानुसार तुमची निवड केली जाईल. ओके, तर 2021 किंवा 2021 नंतर जे काही विद्यार्थी डिप्लोमा डिग्री झाले त्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येण्यात आहे. तर 2020च्या अगोदर ज्यांचं डिग्री किंवा डिप्लोमा झाले त्यांना इथे अप्लाय करता येणार नाही. महत्त्वाची गोष्ट सांगून देते, 2021 वर्षी पास झालेले विद्यार्थी किंवा 2021 पासून 22-23 या वर्षीचेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकणार. त्यानंतर इथे बघू शकता की नेक्स्ट काय दिलेलं आहे, जसं की जे काही आपली पदांची संख्या आहे ती कमी जास्त किंवा भरती निगडीत असलेले सगळे इथे राखून ठेवित आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणतंही चेंजेस करता येणार आहे. म्हणजे ते सीट कमी पण होऊ शकतात, जास्त पण होऊ शकतात, ते पण त्यांच्यावर डिपेंड या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की कोणताही राजकीय किंवा इतर मार्गाने दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पण भरून द्यायचा आहे. तर इथे बघू शकतात की ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा अर्जांचा विचार केला जाणार नाही. म्हणजेच NATS किंवा MySwayam या वेबसाईटवरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे, त्याची प्रत सुद्धा जोडायची आहे, कारण तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो तिथे व्हॅलिड केला जातो. तुम्ही सादर केलेले अर्ज NATSच्या डॉक्युमेंट अपलोडेडशी मॅच करून बघितले जातात. म्हणूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. वय सांगून दिलेलं आहे, तर 25/1/2024 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. तर 25/1/2024 पर्यंत तुमचं वय कमीत कमी 18 ते वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 17.1 प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरता शासन निर्णयानुसार पदे राखीव आहेत. तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी 17.1 त्यासाठी पदे राखीव ठेवलेले आहेत. महिलांसाठी शासनाचे जे काही निर्णय असतील GR असतील त्यावाईज इथे पद राखीव ठेवलेले आहेत. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला डेट एकदम सिंपल सांगितलेलं आहे. तर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत 11/1/2024च्या सकाळी 10 वाजल्यापासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले, म्हणजे ऑनलाईन सांगतोय. आणि तुम्हाला NATS पोर्टलवरती सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं, तर त्याच्यावरती सुद्धा 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि अर्ज तुम्हाला सादर करायचं त्याचा टायमिंग आहे सकाळी 10 ते 5. ओके, तर ही तारीख इथे लक्षात ठेवायची. तर सगळे ट्रेड आणि सगळ्यांसाठी ही सेम तारीख असणार आहे. NATS पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतोय. ह्या लिंकला जर काय प्रॉब्लेम येत असेल तुम्ही MySwayam ह्या वेबसाईटवरती जाऊन करू शकतात. इथे आपल्याला ऑनलाईन नोंदणी करताना चंद्रपूर महावितरण औद्योगिक हे केंद्र ह्या इथे पर्याय सिलेक्ट करावा. ज्यावेळेस अप्रेंटिसच्या रिक्रुटमेंट भरपूर निघत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी सिस्टीमला सांगावं लागतं की मी चंद्रपूरच्या कार्यालयासाठी इथे अप्लाय करतोय. ओके, सगळ्यात पहिलं आपल्याला रजिस्टर बटनवरती क्लिक करायचंय. ॲज अ कॅन्डिडेट आपण सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करून घेऊयात. त्यानंतर रजिस्टर्ड ॲज अ कॅन्डिडेट ॲड बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला इथे मोबाईल नंबर ईमेल ID टाकून इथे त्यानंतर कॅप्चा कोड टाकून रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके, जर तुम्ही ITI वरून अप्लाय करताय तर ITI स्टुडंटचा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ITIचा रोल नंबर टाकून इथे तुम्ही फाईन डिटेल करू शकता. तुमचं डिप्लोमा झाले डिग्री झाले तर हे टिक काढायचं आहे आणि इथे रजिस्टर ॲज अ कॅन्डिडेट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट साइन अप केल्यानंतर परत कॅन्डिडेटवरती क्लिक करून इथे तुम्हाला लॉग इन ॲज अ कॅन्डिडेटमध्ये फक्त ईमेल ID टाकून तुम्हाला सबमिट करून सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे. तर लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. टोटल पदांची संख्या ही 246 असणार आहे आणि 246 पैकी प्रत्येक अप्रेंटिस ही पदं भरली जाणार आहेत. तर ITI झालेलं आहे, तुमचा डिप्लोमा झालेला आहे किंवा पदवीधर असाल सगळे अप्लाय करू शकतात. कोणतीही फी इथे घेतली जाणार नाही महाजनकोतर्फे. नोकरीचं ठिकाण तुमचं चंद्रपूर असणार आहे आणि 25 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट आणायचं काम माझं आहे, अप्लाय करायचं काम तुमचं आहे, स्टडी करायचं आहे आणि एक्झाम द्यायची आहे. अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.